नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत तुम्ही जर वार्षिक 6,000 रुपये मिळवत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे। 27 मार्चला पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती काही नवीन अपडेट करण्यात आलेले आहेत। कोणते अपडेट आहेत, काही सूचना पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेली आहेत ते पाहण्यासाठी सर्वप्रथम गूगलमध्ये पीएम किसान या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल, या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे। या पेजवरती तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती देण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी काही बाबी पूर्ण केले नसतील अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही सूचना देण्यात आली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या पोर्टलवरती जे अपडेट होणार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। 27 मार्च 2024 ते 30 मार्च 2024 पर्यंत फक्त केवायसी तुम्हाला या पेजवरती करता येणार आहे। बाकीचा जो अहवाल आहे फक्त तुम्हाला दिसणार आहे, परंतु यामध्ये तुम्हाला काही अपडेट करता येणार नाही, नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही, स्टेटस सुद्धा व्यवस्थित तुम्हाला पाहता येणार नाही। मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो अपडेट आहे 31 मार्च 2024 ते 3 एप्रिल 2024 पर्यंत ही जी सर्व्हिस आहे किंवा हा जो पोर्टल आहे आता बंद केला जाणार आहे। म्हणजे या पोर्टलवर तुम्हाला काही अपडेट पाहण्यासाठी मिळणार नाही। 3 एप्रिल 2024 पर्यंत परत हा पोर्टल जो आहे पूर्णपणे ओपन होणार आहे। 4 एप्रिल 2024 पासून हा पोर्टल तुम्हाला परत पहिल्या ज्या पद्धतीने होता त्याच पद्धतीने तुम्हाला हा दिसणार आहे की यामध्ये काही बदल सुद्धा केले जाणार आहेत। अनेक लाभार्थी ई केवायसी पासून आतापर्यंत वंचित आहेत, अशा लाभार्थ्यांना परत ई केवायसी करण्याची संधी दिली जाईल का? जेव्हा 4 एप्रिलला हा पोर्टल पूर्णपणे फुल दिसणार आहे तेव्हा सर्व अपडेट आपल्याला नक्की समजून येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे, कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये पीएम किसान योजनेमध्ये जे लाभार्थी नोंदणी करत आहेत अशा लाभार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये याच पोर्टलच्या माध्यमातून दिले जात आहेत। त्यासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही योजना आहे। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।